सत्य की राह पर। आपल्यासोबत आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे। निर्भय महाराष्ट्र पार्टीचे भ्रष्टाचाराविरोधात नाशिकबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार काम सुरू आहे। रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सेवा शासन प्रशासनाने आपल्याला द्यायच्या असतात, तर त्या देत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाचखोरी ही सुरू आहे। त्या विरोधात जितेंद्र भावे सर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, त्यानंतर महानगरपालिका यांवर असणारे शासन प्रशासनावर जितेंद्र भावे सरांचा वचक असून सर त्या विरोधात काम करत आहेत। तर जितेंद्र भावे सरांची सुरुवात ही ऑपरेशन हॉस्पिटलपासून सुरू झाली, राजकारणाची, समाजकारणाची। तर भावे सरांना माझा पहिला प्रश्न आहे, सर ऑपरेशन हॉस्पिटल ही काय संकल्पना आहे? ऑपरेशन हॉस्पिटल पासून सामाजिक किंवा राजकीय प्रवासाला सुरुवात झालेली नाहीये। मी लहानपणापासून चळवळ्या राहिलेलो आहे आणि मी ग्रामीण भागातून येतो। मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला माणूस बोलतोय तुमच्याशी आणि रयत शिक्षण संस्थेच्या 5वी ते 10वी या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण मिळत असलेल्या शाळेत शिकलोय मी। तिथपासूनच मला मोठ्या प्रमाणावर पिळवणूक, छळवणूक काय असते, एक्सप्लॉयटेशन काय असते लिहिली होती। आणि मी कामगाराचा मुलगा, निळ्या पेहरावात असलेले माझे वडील आणि त्यांचं कशा पद्धतीनं शोषण चालायचं आणि शोषण करणारी व्यवस्था काय असते, यंत्रणा काय असते, त्याचे चटके आणि फटके मला जन्मजातच बसायला लागलेले होते। कारण माझा जो काही जन्म झालेला आहे तो श्रीरामपूरला कामगार हॉस्पिटल म्हणजे साखर कारखान्यांच्या कामगारांचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधला माझा जन्म आहे। आणि मी दारूच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एका निळ्या पेहरावातल्या कामगाराचा मी मुलगा आहे। त्यामुळे मला अन्याय, अत्याचार, पिळवणूक, छळवणूक, अडवणूक, नाडवणूक, युनियनिझम, एम्प्लॉयर काय पद्धतीनं छळवणूक करतो हे सगळं मला माहिती होतं लहानपणापासून। त्यामुळे माझ्या सगळ्या या प्रवासाला सुरुवात इयत्ता 2री पासूनच झालेली आहे। आणि माझे आई आणि वडील 7वी नापास, पण 7वी नापास असून देखील समाजाला आपण देणं लागतो तर देऊच शकतो ही दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये मी लहानपणापासून बघत आलेलो आहे। नाही तर एखादं जोडपं असतं ते म्हणाला असतं आपण 7वी नापास, आपण काय द्यायचं समाजाला, पण ते त्या कोशामध्ये कधीच राहिले नाही, त्या प्रश्नचिन्हामध्ये ते कधीच राहिले नाही। त्यांनी कायम प्रयत्न करत राहिले आणि तिथल्या चितळी डिस्टिलरी, त्यावेळचा श्रीरामपूर तालुका आणि यावेळचा आत्ताचा झालेला राहाता तालुका, तिथलं हे चितळी नावाचं गाव आहे, तिथला माझा जन्म आहे। तिथे माझ्या आई वडिलांनी तिथल्या वाड्या आणि वस्त्यांवरच्या सगळ्या मुलांना एकत्र करून 10 ते 15 वर्ष मोफतमध्ये सगळ्यांना शिक्षणाची दालनं उघडी करून असल्यामुळं आणि आमचे दादा शिक्षणाबरोबर हेल्दी पण राहिले पाहिजे म्हणून त्यांचे व्यायाम पण घ्यायचे। त्यामुळे माझ्यावर तो संस्कार आपसूक झाला आणि तेच माझे मेंटॉर आहेत आणि तेच माझे आयडॉल। सर पुन्हा विचारतो मी तुम्हाला, ऑपरेशन हॉस्पिटल ही संकल्पना यासाठी मी तुम्हाला विचारली का संपूर्ण जगाला सर तुम्ही त्या कोरोना काळामध्ये माहीत झाले, तर ते काम कशा पद्धतीने आपलं सुरू झालं ऑपरेशन हॉस्पिटलचं? लहानपणी देवीचा रोग ऐकून होतो, नारू टाळा, पाणी टाळा आणि नारू टाळा, या सगळ्या अशा आरोग्य विभागाने गेरुनी रंगवलेल्या भिंती पाहिलेला माणूस मी। माझ्या आयुष्यात हा कोरोना पण आला, पण कोरोना एवढा महाभयानक असेल याची मला काही कल्पना नव्हती। सगळीकडे मृत्यूचं थैमान होतं आणि सगळे लोक भयभीत होते। तर आपसुक माझ्यामध्ये तो स्वभावच असल्यामुळे मी मनाची तयारी केली होती, आज नाही तर उद्या मरायचंच आहे, पण आपल्याला याच्यामध्ये आपण जर धडधाकट आहेत तर आपल्याला लोकांची मदत केलीच पाहिजे। म्हणून मी कामकाजाला सुरुवात केली आणि मग मला हळूहळू सगळ्या पक्षाचे लोक जोडले जात गेले। काही अशा डेअरिंगबाज महिला पण मला जोडल्या गेल्या। आणि ऑपरेशन हॉस्पिटल हे नाव का ठेवलं की कुठल्या एखाद्या पक्षाचं किंवा संघटनेचं नाव नसावं, त्याच्यातनं मतभेद नको, पूर्णपणे या कोरोना काळामध्ये लोकांना आपण त्याच्या भीतीपासनं दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झालो पाहिजे। नाही तर उगाचच पक्ष आणि संघटनामध्ये आणल्या तर मतभेद होतील, असं होऊ नये
म्हणून ऑपरेशन हॉस्पिटल असं नाव ठेवून ही चळवळ सुरू झाली आणि तिने खूप यशस्वीपणे काम केलं आणि नाशिककरांबरोबरच महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक माणसाला खूप दिलासा दिला, समाधान दिलं आणि धैर्य दिलं, धाडस दिलं, त्यांना निर्भयी बनवलं. सर, मानवी शरीर म्हटलं की आजार आले, रोग पण आले. सामान्य माणूस ज्यावेळेस मोठ्या हॉस्पिटलची पायरी ज्यावेळेस चढतो आणि त्याची तिथं मोठ्या प्रमाणावर लूटमार होते आणि लाखोचे करोडोचे बिलं त्याच्या समोर ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याला कुणी नसतं, तिथं आधार असतो फक्त जितेंद्र भावे सर. तर तुम्ही हा प्रश्न कसा सोडवता सर? काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. मी आहे BCom झालेला एक माणूस. MComचं माझं फर्स्ट इयर झालं आहे, त्यालाही मला 68% पडलेले आहेत. मी सर धोपट मराठी मीडियममधून शिकलेला मुलगा, इंग्लिश मीडियममधनं अशा पद्धतीनं शिकून पास झालो. पण मेडिकलचं काही ज्ञान माझ्याकडे नाही आहे. मेडिकल क्षेत्राशी बिलकुल निगडीत नव्हतो. पण मला आहे ना आता इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्सला फारकत देऊन जवळपास 20 वर्ष झाली. नाही तर मी माझ्या ग्रामीण भागातनं आल्यानंतर नाशिकमध्ये ज्यावेळेला आलो होतं, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंडाने त्रासलेलं व्यक्तिमत्व होतो मी. पण जेव्हा मी राजकारणात आणि समाजकारणात रस्त्यावर उतरून काम करायला लागलो तेव्हापासून मी सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये ठासून ठासून भरला गेला. तर मला त्या मेडिकलच्या क्षेत्राचं ज्ञान नसताना सुद्धा मी प्रचंड धाडसानं त्याच्यामध्ये काम करू शकलो. त्याच्यामध्ये उद्देश तुमचा जर चांगला असला तर क्षेत्र कोणतंही असो, ज्ञान तुम्हाला असो अथवा नसो, पण मानवी जीवन कुठेही शोषणाचं बळी होता कामा नये. म्हणून जर तुम्ही धाडसानं काम करायला लागलात, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सगळे प्रश्न सुटतात. तर मी प्रत्येक डॉक्टरला प्रश्न विचारू लागलो, प्रत्येक हॉस्पिटलला प्रश्न विचारू लागलो. डॉक्टर किती दबंग आहे आणि हॉस्पिटल माफिया किती प्रबळ आहेत याचा कधीही विचार केला नाही. त्याचा राजकीय वरद असतं त्याच्या डोक्यावर कोणाचा आहे, हा हॉस्पिटल माफिया, हा डॉक्टर माफिया, मला हँडल करणं सोपं जाईल का नाही हे काही मनात घेतलंच नाही. त्यांचा पर्दाफाश करत गेलो आणि पहिल्याच केसमध्ये 9.5 लाखाची केस होती, ती 1.5 लाख रुपयात सेटल केली. आणि ते गाव होतं त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे नायगावच्या पुढचं जायगाव, सिन्नरमधलं नायगावच्या आज जवळचं एक गाव होतं. ती सोनार फॅमिली होती आणि त्या फॅमिलीची मी पहिल्यांदा सुटका केली होती. त्यावेळेला तर मला कोणाचीच साथ नव्हती. मी माझ्या एकट्याच्या पातळीवर तो प्रश्न सोडवायला सुरुवात केली. पण मला पहिल्याच प्रयत्नामध्ये 9.5 लाखाचे फक्त 1.5 लाखच भरावे लागले. असा ज्या वेळेला मला रिझल्ट आला त्यावेळेला माझा कॉन्फिडन्स प्रचंड वाढला. आणि आज तुम्हाला ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचं प्रचंड यश जे दिसतं आणि त्याच्यातलं जे अर्धनग्न आंदोलन जे जगप्रसिद्ध झालं, तर तो विश्वास जो आहे तो त्या पहिल्या केसमुळे. हॉस्पिटल बरोबरच सरांचं बँकिंग क्षेत्रामध्ये पण मोठं काम आहे. आजकाल कर्जबाजारी झालेल्या शेतकरी असेल किंवा तो कर्ज घेणारा ग्राहक असेल तर तो गळफास घेतोय सर. आणि सरफेसी ॲक्ट म्हणून हा प्रकार आहे. हा सरफेसी ॲक्ट काय आहे सर? ज्या पद्धतीनं शोषण मेडिकल क्षेत्रात झालं, आरोग्य क्षेत्रात सर्वत्र झालं, म्हणजे हॉस्पिटल पण लुटतं, औषधं विकणारे औषध विक्रेते लुटतात, वेगवेगळ्या टेस्ट करणाऱ्या लॅब्स आहेत त्या लुटतात आणि प्रत्येकच स्टेजवर लुटलं जातं. त्याच पद्धतीनं या पतपुरवठा करणाऱ्या ज्या पतसंस्था असू द्या, खाजगी फायनान्स कंपन्या असू द्या, तुमच्या म्हणजे त्याला NBFC म्हणतात माझ्या माहितीप्रमाणे, नंतर नॅशनलाइज बँका असू द्या किंवा खाजगी सावकार असू द्या, शोषण अटळ आहे. आरोग्य क्षेत्रात जसं खूप मोठ्या प्रमाणावर शोषण आहे तसं शिक्षण क्षेत्रात पण आहे, तसंच बँकिंग क्षेत्रात पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. बँकिंग क्षेत्रात पण खूप मोठ्या प्रमाणावर काम करतो आहोत आम्ही. सध्याचा दौर आहे गेल्या 2 ते 3 वर्षापासनं, म्हणजे आफ्टर कोविड हा दौर सुरू झाला. कारण लोकांच्या उत्पन्नामध्ये ना खंड पडायला लागला. लोकांचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटलं सुद्धा, खंड पण पडला, उत्पन्न घटलं पण. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, दुकानं बंद झाले, कंपन्या बंद झाल्या, एजन्स्या बंद झाल्या, डिस्ट्रीब्युटरशिप्स बंद झाल्या, लोकांचे मोठे मोठे उद्योग धंदे सगळे धोक्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार उदीम असा संकटात सापडल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या जप्त्या या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फेस कराव्या लागलेल्या आहेत. जप्तीच होते, प्रत्येक गोष्टीची जप्ती होते, मशिनरीची जप्ती होते, उद्योगाच्या ठिकाणाची जप्ती होते, जागा जमिनींची जप्ती होते, मशिनरीची जप्ती होते,
प्रत्येक गोष्टीमध्ये जप्ती 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 हा प्रकार सुरू आहे. तर त्याच्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती करताना सरफेसी ॲक्ट इंट्रोड्यूस झालेला आहे. तर तो सरफेसी ॲक्ट प्रचंड जीवघेणा साबित होतोय. या सरफेसी ॲक्टमध्ये पूर्वी कलेक्टरला विचारून जप्त्या व्हायच्या, पण या सरफेसी ॲक्टमुळे आता कलेक्टरला सुद्धा विचारलं जात नाही आणि थेट कारवाई होते. आणि त्याच्यामध्ये अनेक कुटुंब बेघर होत आहेत, अनेक उद्योजक निराधार होत आहेत, अनेक उद्योगच राहिल्या नसल्यामुळे प्रचंड मोठ्या संकटाच्या खाईत सापडले जात आहेत. तर हा सरफेसी ॲक्ट खूप मोठ्या प्रमाणावर जीव घेणा ठरतोय. त्यामुळे मला तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अगदी ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच, तुमचा पंचायत समितीचा सदस्य, पंचायत समितीचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नगरपालिका, पंचायती, नगर परिषदा, त्यांचे नगरसेवक आणि त्यांचे अध्यक्ष, महानगरपालिका, त्यांचे नगरसेवक आणि त्यांचे अध्यक्ष, महापौर, त्याचबरोबरीनं आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, तुमच्या केंद्र सरकारचे मंत्री, त्याच्यातले कॅबिनेट मंत्री, त्याच्यातले राज्यमंत्री, राज्यपाल आणि पंतप्रधान, राष्ट्रपती, या सगळ्यांना माझी विनंती आहे, हा देश संविधानानं चालतो. हे संविधान नागरिकांसाठी बनलं. संविधानानं या जनतेला म्हणजेच नागरिकांना मालक बनवलेलं आहे. तो तुमचा कोणता कायदा तुम्ही असा जन्माला घातला की तुम्ही जनतेलाच बेघर करायला लागले? तुम्ही त्याला कर्ज देताना तो लायक होता. आणि या सगळ्या नॅचरल कलॅमिटीजमुळे जर तो नालायक ठरत असेल तर त्याच्यामध्ये या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार यांचा काहीच रोल नसावा. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. सरफेसी ॲक्ट सारखा जिजिया कर किंवा जिजिया कायदा हा तुम्ही इंट्रोड्यूस केलाय आणि भारतीय नागरिकाचं जीणं हराम करतायत. लोक गळफास जवळ करतायत, लोक विषाच्या बाटल्या जवळ करतायत, लोक रेल्वे खाली जीव देत आहेत, लोक तळ्यामध्ये, नद्यांमध्ये, समुद्रांमध्ये जीव देत आहेत, लोक फाशी घेत आहेत, लोक विष पित आहेत. याची शरम थोडी सुद्धा वाटत नाही या लोकप्रतिनिधींना? आणि प्रशासकीय अधिकारी त्यांचं टाळकं चालत नाही का की चांगले चांगले आपण व्यवस्थित रिपोर्ट्स तयार करावे, त्याच्यामधून नागरिकांचं जीणं सोपं करावं? तर हा सरफेसी ॲक्ट हा जीवघेणा ॲक्ट साबित होतोय. तर या सगळ्या नराधमांना, नराधम हा शब्द वापरतो मी, हे जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांच्या मतांवर निवडून येतात आणि माज महिना करतात. कालचा एक कोणता तो सावंत नावाचा मंत्री आहे, माजी मंत्री, सध्याचा तो आमदार आहे, त्या हरामखोराचा हरामखोर पोऱ्या 68 लाख रुपयांचं चार्टर्ड प्लेन घरामध्ये भांडणं झाले म्हणून नाराज होऊन ते घेऊन बँकॉकला उडायच्या प्रयत्नात होता. अरे कोणाच्या बळावर तुम्ही हे करता सगळं? त्याचा बाप शहाजोगपणे सांगेल आम्ही पैदाइशी श्रीमंत आहोत. खोटं आहे. तर हे सगळे ॲक्ट बनवणारे लोक, ह्या सावंतासारखे लोक त्या विधानसभेत, विधान परिषदेत, राज्यसभेत, लोकसभेत जाऊन बसतात आणि ते नराधम अशा पद्धतीचे कायदे आणतात आणि जनतेचं जगणं मुश्किल करून तिला शोषणाचं बळी ठरवत आलेले आहेत. त्यामुळे याचा आम्ही धिक्कार करतो आणि हा सरफेसी ॲक्ट ताबडतोबीनं सगळ्या आमदारांनी, खासदारांनी, आपल्या आपल्या सभागृहामध्ये, नगरसेवकांनी, बाकी सगळे मी जे मोजले ते सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी वेगवेगळ्या सभागृहांमध्ये गाजवून वाजवून हा सरफेसी ॲक्ट रद्द केला पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांचं जीणं सुकर केलं पाहिजे. ही माझी प्रामाणिक या मुलाखतीद्वारे मी तुम्हाला मागणी करतो. सर, हे नियम झाले, हे कायदे झाले, हे फक्त आपल्या सामान्य माणसासाठीच आहेत का? आणि बकराचाच नेहमी बळी दिला जातोत का? हे बळी धेंडा आपण म्हणतो, यांचं काहीही होत नाही. आता तुम्ही जर बघाल ना, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ना अखेरची घटका मोजते. यामध्ये पैसे देखील हे गोरगरीब शेतकऱ्यांचेच आहेत. तर त्याविषयी आपण काय सांगाल? माझ्या त्या मोबाईलमध्ये ना NDCC बँकेचा तुम्ही उल्लेख केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी त्या NDCC बँकेकडे येण्या अगोदर सगळ्याच बँकिंग क्षेत्रातल्या हरामखोरांना माझी विनंती आहे, हे जरा शब्द माझे नीट ऐका. अरे खाजगी सावकाऱ्यांमुळं लोक आत्महत्या करत होते, म्हणून ज्या खाजगी बँका होत्या त्या इंदिरा गांधींनी नॅशनलाइज केल्या, राष्ट्रीयकृत बँका केल्या. तिथे लोकांना परमनंट आणि सिक्युअर्ड जॉब मिळायला लागले, म्हणून त्यांना माज आला. त्यांचा माज मोडायचा म्हणून आणि शेवटच्या घटकापर्यंत पतपुरवठा व्हावा म्हणून कोऑपरेटिव्ह बँकांचा जन्म झाला.
कोऑपरेटिव्ह बँकेचे एम्प्लॉई पण माच करायला लागले. जिल्हा बँकांच्या एम्प्लॉईचे खूप सुरस कहाण्या आहेत. हरामखोरांनी सगळ्या वशिलेबाजीनी संचालकांकडून सगळ्या भरत्या करून घेतल्या आणि पुन्हा एकदा जनतेचंच शेतकऱ्यांचंच शोषण चालू केलेलं होतं. मग त्यांचा माज मोडावा म्हणून पतसंस्थांना सुद्धा परवानग्या देण्यात आल्या. पतसंस्थांनी सुद्धा खाजगी सावकारी पतसंस्थेच्या आडून मोठ्या प्रमाणावर सुरू केली. म्हणून खाजगी उद्योजकांना खाजगी बँका सुरू करायला लावल्या. त्याही पुरेशा पडेना म्हणून या NBFC बँका सुरू केल्या. म्हणजे या खाजगी फायनान्स कंपन्या सुरू झाल्या. ह्या सगळ्या ठिकाणी जनतेचं शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता मी पुन्हा NDCC बँकेकडे येतो. ती आज शेवटच्या घटका मोजते म्हणतायत. माझ्या मोबाईलमध्ये आत्ता NDCC बँक बोलते असं एक पत्र आहे, ते काढा बरं. ते पत्रामध्ये ती NDCC बँक बोलते शेतकऱ्यांशी की मी जन्माला आले, खाजगी सावकाऱ्यातनं तुमची सुटका केली, विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून मी तुम्हाला पीक कर्ज देती झाली, मी तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवला, मी तुम्हाला झोपडीतनं तुम्हाला मी बंगल्यात नेलं, तुमच्या मुलाबाळांचे सगळे थाटामाटात लग्न लावण्यासाठी मी तुम्हाला हातभार लावला, कमी व्याजदरामध्ये मी तुम्हाला कर्ज दिलं. आता शेतकरी राजा तू माझे पैसे फेड, माझी तब्येत सुधरवण्यासाठी तू मला मदत कर, मी मरणपंथाला लागलेली आहे. तर हे ज्या कोणी माणसांनी पत्र लिहिलेलं आहे त्याचं स्वागतच. शेतकऱ्यांनी पैसे फेडावे का? जरूर 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 जरूरच फेडावे. किती वेळा जरूर म्हटलो मी? 10 ते 15 वेळा म्हणालो. अरे पण याच्या मागे या बँकेला आजारी पाडणारे नराधम कोण? तर आजी माजी संचालक, आजी माजी आमदार, आजी माजी खासदार, आजी माजी मंत्री आणि या नाशिक जिल्ह्यातले जवळपास 350 ते 400 राजकीय घराणे, 350 ते 400 प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेले आणि राजकारणात मिरवलेले सगळे नकटे मिंदे कांडे सगळे घराणे यांनी या बँकेचा जीव घेतला. तर हे पत्र लिहिताना बँक बोलते हे स्वगत तुम्ही जाहीर करताना मला पाठवताना थोडीशी तरी लाज शरम बाळगायला पाहिजे होती. जशी बँक बोलते ना तसे संचालक तुम्ही काल्पनिक संचालक उभे करायला पाहिजे होते, काल्पनिक MD उभे करायला पाहिजे होते, काल्पनिक चेअरमन उभे करायला पाहिजे होते, काल्पनिक विविध कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था, विविध तुमच्या कोऑपरेटिव्ह बँका त्यांचे चेअरमन संचालक उभे करायला पाहिजे. ते हरामखोर बँकेशी बोलताना ते पण टाकायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आज इतक्या भयानक प्रसंगांचा सामना करावा लागतोय, त्याला काही लिमिट राहिलेली नाही आहे. आज त्यांची कर्ज थकलेली आहेत तर त्यांच्या जमिनींवर बोजे दनादन चढवण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण एकाही हरामखोर आमदाराच्या, खासदाराच्या, या सगळ्या राजकीय टग्यांच्या, राजकीय धेंडांच्या जमिनीवर, प्रॉपर्ट्यांवर बँकेने नाव लावलेलं नाही आहे. त्यांची यादी जाहीर करताना बारीक बारीक अक्षरात जाहीर करता आणि शेतकऱ्याची यादी जाहीर करताना मोठ्या मोठ्या अक्षरात जाहीर करता. लाजा वाटू द्या थोड्याशा. आणि आज एका मी रेवगडे नावाच्या शेतकऱ्याला भेटलोय. आज त्याच्या 2 किडन्या फेले, तो मरणपंथाला लागलाय, तो बिछाण्यात पडलाय, त्याला मी पाहून आलोय. 7 लाख रुपये या NDCC बँकेमध्ये त्याचे अडकलेले आहेत. देणार आहे का कोणी काढून त्याचे पैसे? तर हे असे पत्र नाटकं बंद करा. बँक बोलते ते चांगलं आहे. अरे पण संचालकांनो, ज्यांनी काळे थोबाडं केले ना, ज्यांनी आत्तापर्यंत ज्या आमदारांनी निवडून आलेले आणि पडलेले, ज्या खासदारांनी निवडून आलेले आणि पडलेले, ज्या मंत्र्यांनी ज्यांना पदं मिळाले आणि ज्यांना पदं मिळालेले नाही, असे सगळे जिल्हा परिषदेतले सदस्य, तुम्ही हरामखोरांनो, तुम्ही टग्यांनो, राजकीय धेंडांनो, तुम्ही पहिले माझ्या बँकेचे पैसे फेडा. तुम्ही पैसे फेडणार नाही आणि तुम्ही शेतकऱ्याच्या छाताडावर मूग दळणार, हे चालणार नाही. NDCC बँक वाचवण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी पुढाकार घेते आहे, अनेकदा घेते आहे. पण त्या कर्जदाराला, त्या ठेवीदाराला त्याचे पैसे मिळूच द्यायचे नाही आणि कर्जदाराला एक रकमीच पैसे मागून त्याच्या जमिनीवर बोजात चढवायचा, याचा चंग बांधलेले लोक शेवटी या सगळ्या राजकीय टग्यांना अभय देते झालेले आहेत. त्याच्यातनं त्यांची सुटका करण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी ज्या वेळेला पुढे आलेली त्या वेळेला कर्जदारांना आणि ठेवीदारांना दाबण्याचं काम, दबाव तंत्र चालवण्याचं काम हे सगळे आजी माजी संचालक, मंत्री, आमदार, खासदार सगळेजण करतात. त्याच्या घरी जातात. ज्या वेळेला तो ठेवीदार पैसे मागतो तर त्यावेळेला त्याला दबाव तंत्राचा वापर करतात, त्याला ब्लॅकमेल करतात आणि तू गप्प बैस सांगतात.
800 कोटी रुपये या NDCC बँकेमधनं सगळे नोटा रात्रीतनं बदलून घेतलेले हरामखोर संचालक, त्यातले काही आमदार झालेले आहेत. या हरामखोरांचं वस्त्रहरण होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय NDCC बँकेने येणार सामान्य शेतकऱ्याच्या जमिनींवर बोजे चढवणं थांबवलं पाहिजे. सर, शासकीय अधिकारी जसा भ्रष्टाचार करतो आणि तो अँटी करप्शनमध्ये ट्रॅप होतो, त्याचं तुम्ही फोटो प्रदर्शन करता. त्याचप्रमाणे आज शेतकरी ज्याप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेवटच्या घटका मोजत आहे ना, त्याचप्रमाणे शेतकऱ्याची पण ती अवस्था झालेली आहे. तुम्हीच आता रेवगडे या नावात शेतकऱ्याचं उदाहरण दिलं का, तो सिन्नर तालुक्यातला शेतकरी हा किडनीचा आजार झालाय तो आणि तो ऍडमिट आहे. आजार नाही, दोन्ही किडन्या फेल आहे, मरण पंथाला लागलाय. अच्छा, त्याच्याकडे ते डायलिसिस करायला सुद्धा पैसे नाहीयेत. मग आता हे आमदार झाले, हे खासदार झाले, हे मंत्री झाले, यांच्या भावांकडे पैसे आहेत, त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे आहेत आणि यांचे जे गावातले बगलबच्चे असतात ना सर, यांच्याकडे NDCCचे पैसे आहेत. आणि हेच लोक काही संघटनांना पुढं करून आहे ना, जर वसुली जर बँकेने चालू केली ना, काही संघटनांना पुढं करून हे उपोषणाला बसणार आणि तिथं दबाव आणणार त्या शासनावर, प्रशासनावर. तर मग अशा लोकांचं तुम्ही फोटो प्रदर्शन भरवणार का? अच्छा, एवढ्या मोठ्या विश्लेषणाच्या मागे हा प्रश्न दडलेला होता. हो, निर्भय महाराष्ट्र पार्टी जसं अँटी करप्शनमध्ये ट्रॅप केलेल्या प्रत्येक काळ्या थोबड्याचं प्रदर्शन भरवते. मागे आम्ही भाभानगरमध्ये एका सभागृहामध्ये हे प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्यामध्ये 139 अँटी करप्शनमध्ये ट्रॅप झालेले लाचखोर आणि भ्रष्टाचारी लोक जे आहेत त्यांचं खूप सुंदर प्रदर्शन भरवलं होतं. आय ॲश्युअर यू, मी तुम्हाला शब्द देतो या मुलाखतीच्या माध्यमातून, NDCC बँकेचे कर्जदार, NDCC बँकेचे ठेवीदार यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे संपर्क साधा आणि सगळे संचालक आणि सगळे राजकीय टगे जेवढे तुम्हाला कर्ज बुडवे माहिती आहेत त्या प्रत्येकाचे फोटो माझ्याकडे पाठवा. त्यांचं प्रदर्शन मी लावतो. मग कशी NDCC बँक बुडते ते मी पाहतो. मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यांनी माझा खून करावा, मला काहीच प्रॉब्लेम. ओपन चॅलेंज. भगतसिंगांनी फाशी स्वीकारली, मी तुमच्या हातानं खून स्वीकारतो, पण ही NDCC बँक वाचवा, माझा शेतकरी राजा वाचवा. बँकिंग या विषयाबरोबरच सर, आज शिक्षणाचं पण काळं बाजारीकरण आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये सुरू आहे. तर त्याविषयी आपण काय बोलाल? शिक्षणाच्या बाबतीमध्ये खरंच खूप दयनीय परिस्थिती आहे. जसे या बँकांच्या क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये सगळीकडेच राजकीय टग्यांचं नंगा नाच करण्याचं सत्र सुरू आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही मला कोणत्या क्षेत्राचा प्रश्न विचारला आता? शिक्षण क्षेत्राचा प्रश्न विचारलात. तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा टॉप टू बॉटम सगळीकडे सर्वत्र या राजकीय धेंडांचं, राजकीय टग्यांचं नंगा नाच करण्याचं सत्र सर्वत्र सुरू आहे. त्यांची पुंगी वाजवण्याचं काम यथायोग्य पद्धतीनं आमच्या ताकदीनुसार आम्ही करतो आहोत. आणि शिक्षणाचं बाजारीकरण बंद करावं म्हणून शिक्षण बाजारीकरण विरोधी मोहिमेमध्ये मी अनेकदा सक्रिय सहभाग नोंदवला. पण आता आम्हाला ते नावही आवडत नाही, शिक्षण बाजारीकरण विरोधी मोहीम. आम्हाला आता ते नाव बदलावं लागलेलं आहे. शिक्षण काळाबाजारीकरण विरोधी मोहीम असं नाव काढावं लागतंय. त्याचं कारण असं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये या शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्था चालवणारे सगळे शिक्षण माफिया, वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावानं जन्माला आलेल्या शिक्षण संस्था, त्यातले सगळे संचालक माफिया, त्यातले सगळे चेअरमन माफिया, त्यातले सगळे शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी, हे शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षी न राहता ते शिक्षण माफिया झालेले आहेत. तर त्यांनी एका सुद्धा घटकाला सोडलेलं नाही. विद्यार्थी त्यांचा आत्मा आहे शिक्षण क्षेत्राचा, त्याला तर ते अहोरात्र लुटतातच. पण त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक, नॉन टीचिंग स्टाफ, नंतर त्याच्यातले शिपाई, सगळ्या घटकांना ते छळतायत. सगळ्या घटकांचं शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ते कोणालाच सोडायला तयार नाही. ते सरकारला सुद्धा सोडायला तयार नाही. सगळे खोटे नाटे रिपोर्ट सादर करून जागा जमिनी मोठ्या प्रमाणावर बळकवायच्या, मोठमोठ्या इमारती उभ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये अहोरात्र जनतेचं शोषण करायचं. हाच प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये सुद्धा मी अपील करेल, विद्यार्थ्यांनो लाजू नका, विद्यार्थ्यांनो घाबरू नका, पालकांनो घाबरू नका, शिक्षक प्राध्यापकांनो घाबरू नका, नॉन टीचिंग स्टाफच्या लोकांनो घाबरू नका. तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या आमच्या अमरेला या, तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही असं निर्भय वातावरण आम्ही तुम्हाला देऊ. आणि या सगळ्या
शोषणकर्त्यांचा निपात करू. आमचं काम अहोरात्र त्या संदर्भामध्ये सुरू आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर काढण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तिथे लागतं संख्याबळ, तिथे लागतं प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले आणि त्याच्या बळावर या चळवळीला पुढे नेणारे निधड्या छातीचे सैनिक अपेक्षित असतात. तर तुम्ही निर्भय सैनिक बनण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. प्रत्येक क्षेत्रातलं प्रत्येक घटकाशी निगडीत सुरू असलेलं शोषण थांबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट असं आपण म्हणायचो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मी पण विद्यार्थी आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ, रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे हे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आधारस्तंभ होऊन गेले. आपण त्यांना शिक्षण महर्षी म्हणतो, शिक्षण सम्राट म्हणतो. पण आता शिक्षण माफिया हे उदयाला आले आणि शिक्षण माफिया म्हणण्याची वेळ संस्था चालकांवर का आली? ह्याचं असं झालं, सगळ्या आमदारांनी खासदारांनी जेव्हा स्वतःच्या शिक्षण संस्था काढायचं ठरवलं तर त्यावेळेला मविप्र सारखी संस्था सुद्धा गिळण्याचा प्रयत्न या अनेक आमदार खासदारांकडनं झाला. आणि त्या अगोदर जे सरकारी शिक्षण जे मोफत मिळायचं त्या संस्थांना धोक्यात आणण्याचं काम या सगळ्या शिक्षण माफियांनी त्यावेळेपासून चालू केलं. मला आठवतं कोपरगावला पॉलिटेक्निक चालू झालं, मला आठवतं निफाडला पॉलिटेक्निक चालू झालं, मला आठवतं नाशिकला पॉलिटेक्निक चालू झालं, खाजगी सगळ्या संस्था चालू झाल्या, खाजगी सगळे कॉलेजेस चालू झाले. आणि तिथून जे सत्र सुरू झालं प्रत्येक ठिकाणी लुटण्याचं, आणि ते सत्र थांबण्याचं नावच घेत नाही आणि शिक्षण माफिया पैदाच होत गेले. आणि परिस्थितीच अशी निर्माण करण्यात आली एकंदरीत की तुम्ही शिक्षण संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टसारखे विद्यार्थी बाहेर पडतील अशी व्यवस्था करण्यात आली. आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं सरकारी स्तरावरून दिलं जाणारं मोफत असं सरकारी शिक्षण बंद करण्यामध्ये या शिक्षण माफियांना खूप मोठ्या प्रमाणावर यश आल्यामुळे हे शोषण खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे आणि याचं काळाबाजारीकरण पण खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे. आणि शिक्षण मंत्री बनायचं असेल तर त्याला टार्गेट त्याला सुद्धा 100 कोटीचं टार्गेट आहे या देशामध्ये. त्यामुळे तो सगळ्या शिक्षण माफियांना हाताशी धरतो. शिक्षण विभागातले सगळे शिपुर्डे असू द्या, तुमचे कारकुंडे असू द्या, अधिकारी असू द्या, संचालक उपसंचालक असू द्या, सचिव असू द्या, शिक्षण मंत्री असू द्या, हे सगळे जण फक्त खोके आणि पेट्या गोळा करायच्या नादी लागलेले आहेत. आरोग्य क्षेत्रातल्या लोकांचं तसंच आहे. बदल्या आणि बढत्यांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर काळा बाजार चालू आहे. आणि त्यामुळे दर महिन्याला 100 कोटी का दर वर्षाला 100 कोटीची प्रत्येक मंत्रालयाची वर्गणी गोळा होते. हे खूप मोठा धोका या राज्यामध्ये तयार झालेला आहे आणि हाच मॉडेल पूर्ण देशभर चालू आहे. याचं ऐकून क्षण होतं आणि त्याला आम्ही सगळे बळी पडतो आहोत. तर आम्ही मिळून निकराचा त्याला विरोध करणं जरुरी आहे. आणि विरोध करण्यासाठीचं व्यासपीठ आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत आणि नोंदणीकृत राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीकृत पक्ष आहे हा, या पक्षामध्ये या आणि या सगळ्याच्या विरोधात सगळ्यांनी तलवारी घेऊन सिद्ध व्हा. आम्ही सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करण्यासाठी तयार आहोत. वारंवार सर तुम्ही म्हणताय निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये या, निर्भय बना. आणि आपण आपल्या पार्टीचं स्लोगन किंवा ब्रीदवाक्य ठेवलंय जनताच मालक. पण आज तलाठी कार्यालयात जा, मंडळ अधिकाऱ्याकडे जा, तहसीलदाराकडे जा, नायब तहसीलदाराकडे जा, प्रांताकडे जा, जिल्हाधिकाऱ्याकडे जा, सामान्य माणसाला फक्त हेरपाटेच मारावे लागतात, न्याय हा मिळत नाही. मग जनतेनेच मालक कसं व्हायचं आणि कशी होणार जनताच मालक? मला या स्टुडिओतनं बोलायला खूप खूप आनंद होतोय. 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानातनं त्यांनी एक वाक्य आपल्याला कोरून दिलेलं आहे. या भारताचे तुम्ही नागरिक, तुम्ही या देशाचे मालक आहात. फक्त ते थोडंसं तांत्रिकदृष्ट्या शास्त्रशुद्ध भाषेमध्ये लिहिलेलं असल्यामुळे आणि कायद्यानं बांधलेल्या शब्दांमध्ये त्याची गुंफण झालेली असल्यानं लोकांना ते समजलं नसावं असं मला वाटतं. अनेकांना ते समजलंय पण उमगलंय, पण काय म्हणता ना, कळतं पण वळत नाही, अशी काहींची परिस्थिती झाली. म्हणून मी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य हे जे वाक्य होतं तेच या संविधानामध्ये आहे. आपल्या जनतेचं राज्य म्हणजे जनताच मालक, हे वाक्य मी आता निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून, या बाजूली आहे का जनताच मालक, हां, तर हे मला तुम्हाला अगदी अभिमानानं दाखवावं वाटतं.
ही जितेंद्र भावेची किंवा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या डोक्यातली उपज नाही. माझ्या भारतीय संविधानानंच 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला तुमच्या हातामध्ये हे सगळे अधिकार देऊन टाकले. तुम्हाला ते उमगत नाही, तुम्हाला ते उमजत नाही, किंवा या अधिकारांची जाणीव करून देण्याचं कर्तव्य ज्यांना करायला सांगितलेलं होतं तेच हात ज्या वेळेला मातीचे निघाले, भ्रष्टाचाराचे निघाले आणि त्यांनी हे वाक्य लपवलं किंवा पर्पजली ते वाक्य लोकांपर्यंत पोहोचू नये याची तजवीज केली, तर ते उघडपणे ते वाक्य मी सगळ्या समाजापुढे आणल्यामुळे सगळ्यांना निर्भय महाराष्ट्र पार्टी खूप हवीशी वाटते. तर जनताच मालक, तुम्हाला खऱ्या मालकी थाटात जर जगायचं असेल तर या महापुरुषांचे नुसते फोटो लावून आणि जयंत्या मयंत्या साजऱ्या करून जनता मालक होऊ शकत नाही. जनतेला याचं तुम्हाला जाणीव करून द्यावी लागेल की खऱ्या अर्थानं तुम्हीच जनता तुम्हीच मालक आहात. हे सांगताना तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रत्येक ठिकाणी आपला अधिकार वाजवून तुम्हाला सांगावा लागेल की येस आम्हीच मालक आहोत आणि तू आमचा नोकर आहेस. अगदी पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं मी तुमचा नोकर आहे म्हणून. हा पहिला पंतप्रधान आहे देशाचा जो म्हणाला मी सेवक आहे तुमचा. तर सेवक ही तांत्रिकदृष्ट्या वापरली गेलेली संज्ञा आहे, पण व्यवहारातली संज्ञा मी सांगतो पंतप्रधान सुद्धा आमचा नोकर आहे. नोकर, राष्ट्रपती आमचा नोकर आहे. त्यामुळे एखाद्या शिपुर्ड्याने ना नागपुड्या फुगून आम्हाला सांगू नये आणि अजिबात मालकी थाटात त्यांनी राहू नये. तर बाकीच्यांची तर काही पत्रासच नाही. IAS अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना, IFS अधिकाऱ्यांना, IRS अधिकाऱ्यांना माझी सांगणं आहे तुमचा माज कमी करा. तुम्ही नोकर आहात, तुम्ही मंत्र्यांचे नोकर होतायत, याची लाज वाटू द्या. तुम्हाला जनतेचे नोकर होण्यासाठी लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. मंत्र्यांचे नोकर होताना तुम्हाला लाज वाटत नाही निर्लज्जांनो. जनतेचे नोकर बना. जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. तुकाराम मुंडेंना, अशोक खेमकांना, भाटियांना, दुर्गा नागपालला लोकांनी डोक्यावर घेऊन लोक नाचले का? तर त्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारलं की आम्ही खऱ्या अर्थाने जनतेचे नोकर आहोत. TN शेषनला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचले कारण त्यांनी प्रामाणिकपणाची कास कधी सोडली नाही. तर या लोकांचं कर्तव्य आहे, त्यांनी जनतेचं नोकर बनलं पाहिजे. पण ते बटीक झालेले आहेत संत्र्या मंत्र्यांचे, आमदार खासदारांचे, राज्यपाल राष्ट्रपतींचे. याची आम्हाला लाज वाटते आणि त्याची जाणीव करून देण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या मंचावरनं आम्ही सदोदित करत आहोत आणि बऱ्यापैकी आम्हाला याच्यामध्ये यश येतं आहे. आणि ही जनताच मालक ही संकल्पना, ही स्लोगन खूप लोकप्रिय होते, याचा मला अभिमान आहे. सर, सोशल मीडिया हा तिसरा डोळा म्हणजे जुदारी अस्त्र आज म्हटलं जातं. अस्त्र म्हटलं जातं, शस्त्र म्हटलं जातं. त्या शस्त्राचा चांगल्या प्रकारे वापर तुमच्याकडून होतोय आणि सामान्य माणसांना न्याय पण मिळतोय. पण जर तलाठी कार्यालय असेल, परत मी त्याच मुद्द्यावरती येतो, तलाठी कार्यालय असेल, तहसील असेल, महसूल, सगळं डिपार्टमेंट, साधी ग्रामपंचायत असेल, तिथंही ना सामान्य जनतेला चक्रा मारावं लागतात, खेटा माराव्या लागतात. मग जनता तुमच्याकडेच बघून शिकली का हे सोशल मीडिया जर आपण वापरला तर आपल्याला न्याय मिळू शकतो. मग तो तिथं मोबाईल काढतो, लाईव्ह करायला बघतो किंवा व्हिडिओ करायला बघतो. अशा वेळेस ते शासकीय कर्मचारी, अधिकारी त्याला धाकदपटशा करतात. इथं व्हिडिओ बंद कर रे, हे मोबाईल ठेवून दे रे, मोबाईल बाहेरच ठेवा. हा प्रसंग तुम्हाला देखील पोलीस आयुक्तांच्या कॅबिनला आला का आपल्याला एक वेळेस मोबाईल बाहेर काढून ठेवायला लावलेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये इंडियन सिक्रेसी ॲक्ट जो आहे तो नेमका काय आहे आणि तो आपण कशा प्रकारे समजून घेतला पाहिजे? इंडियन सिक्रेसी ॲक्टमध्ये सरळ विश्लेषण केलेलं आहे. अशा काही जागा जिथे भारतीय सीमांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये जिथे बंधन आहे तिथेच हा इंडियन सिक्रेसी ॲक्ट लागू आहे आणि तिथंच तुम्हाला आहे ना व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करता येत नाही. तर मी याच्याबद्दल विश्लेषण करतो, पण सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक धोका सांगायचा आहे. अशी प्रसंग का येत आहेत, हे का घडलंय सगळं? माझ्या देशातला शिक्षकच मेला, माझ्या देशातला शिक्षक मारला गेला आणि ज्या दिवशी माझ्या देशातला शिक्षक मेला त्या दिवशी माझं राष्ट्र विकलांग झालं, पांगळं झालं, मुकं बहिरं झालं, आंधळं, लुळं, लंगडं, पांगळं झालं. या शिक्षकाला, खऱ्या शिक्षकाला पुन्हा एकदा जन्माला घालायचं आहे. हा मेलेला शिक्षक जागा करायचा आहे. त्याला अनेक कंगोरे आहेत, अनेक कारणं आहेत. त्याच्यावर तर सगळे जण डिटेलमध्ये चर्चा करतीलच. मी या स्टुडिओमधनं अनेकदा 1-1 तासाच्या मुलाखती देणार आहे असं मला स्टुडिओचे संचालक काळे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी प्रत्येक विषयाला हात घालून प्रत्येक विषय सखोल
वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या पुढे मांडणार आहे. तर तो जो शिक्षक जिवंत राहिला असता तर त्यांनी सांगितलं असतं इंडियन सिक्रेसी ॲक्टनुसार तुला प्रत्येक कार्यालयात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन तुला व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करण्याचं तुला स्वातंत्र्य आहे. शेवटी मला समाज शिक्षक बनावं लागलं आणि समाज शिक्षक बनून माझा कोणी मुडदा पाडणार नाही याची काळजी घेत माझ्यातला शिक्षक जागा ठेवत सगळ्यांना मी व्हिडिओग्राफी फोटोग्राफी फेसबुक लाईव्ह इंस्टाग्राम लाईव्ह ट्विटर हे सगळं शिकवलं. हे वापरा आणि या लोकांना जेरीसाना जे लोक स्वतःला मालक समजतायत त्यांच्या डोक्यातला हा जो काही माज आहे तो काढण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळतंय. आणि हे यश मिळत असताना मला समाजाचं खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम आपुलकी सद्भाव आणि आत्मविश्वास मिळतोय आणि त्याच जोरावर प्रचंड इच्छाशक्ती निर्माण होते आहे आणि मी दिवसेंदिवस तरुण 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 होत चाललेलो आहे. आणि हा तरुण योद्धा प्रत्येकाला सांगतोय प्रत्येक ठिकाणी जा पारदर्शकतेचा आग्रह धरा. पारदर्शकतेची माध्यमं आजची काय आहेत तर हे फेसबुक लाईव्ह आहे CCTV कॅमेरे आहेत आणि याच्या माध्यमातून पारदर्शकता मेंटेन करा आणि दप्तर दिरंगाई टाळा भ्रष्टाचार टाळा काम चुकाऱ्या टाळा आणि प्रत्येकाची आबरू या प्रत्येक गावाच्या ऑफिसच्या वेशीवर तुम्हाला टांगता येईल त्याचं हे माध्यम आहे त्याचं हे शस्त्र आहे त्याचं हे अस्त्र आहे ते तुम्ही मोठ्या प्रमाणावर वापरलं पाहिजे. म्हणून आम्ही अहोरात्र आमचा जीव कष्ट होतोय. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून कालच एक सर्कल आम्ही 2000ची लाच देताना जेरबंद केला. प्रवीण प्रसाद असं त्याचं नाव आहे आणि तो जवळपास चांदवड तालुक्यातल्या 12-15 गावाचा तो सर्कल आहे आणि त्याला आम्ही काल जेरबंद केलं. आजपर्यंत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून मला सांगायला अभिमान आहे ह्याच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अगदी काळ्या बोर्डावर पांढऱ्या अक्षरातलं देशी दारूचे दुकान आणि परवाना क्रमांक असलेले 2 देशी दारूचे दुकानं आम्ही 2022, 23, 24, 25 मध्ये बंद करू शकलो. त्याच पद्धतीनं एक वेश्या व्यवसाय आम्ही 2024 मध्ये बंद करू शकलो. त्याचप्रमाणे काल आम्ही खूप मोठं खडी क्रशरचा कारखाना चांदवड तालुक्यातला साधारण तळेगाव रोही इथला बंद पाडला. ही मोठी मोठी कामं आम्ही करू शकतो आहोत. ते केवळ आणि केवळ संविधानाच्याच बळावर आम्ही हे सगळं करू शकलो. संविधानामध्ये जनताच मालक हा जो दिलेला अधिकार आहे त्याच्या अंतर्गतच आम्ही या नोकरांचं सगळं शूटिंग करतो आणि त्यांना दबावाखाली घेतो चांगल्यासाठी आणि या सगळ्या शस्त्रांचा अस्त्रांचा वापर करत प्रत्येक युद्ध जिंकतोय आणि जनतेला त्यांचा अधिकार देण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी होतो आहोत. RTO कार्यालयामध्ये नाशिकच्या 40% भ्रष्टाचार बंद करण्यामध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीला जे यश आलं ते फक्त आणि फक्त या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून ट्विटर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हे करू शकलो. कोट्यावधी रुपयाच्या आम्हाला ऑफर आल्या त्या ऑफर आम्ही धुडकावल्या आणि त्या धुडकावल्यामुळं आज निर्भय महाराष्ट्र पार्टीची गाडी RTOच्या गेटवर दिमाखात उभी आहे आणि प्रत्येकाचं काम आम्ही 0 पैशात करतोय हे सांगताना मला प्रचंड आनंद होतोय. या स्टुडिओमध्ये मला तुम्ही या मुलाखतीसाठी बोलवलं आणि खूप मनापासनं मनमोकळेपणानं बोलण्यासाठीचं हे व्यासपीठ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल मी तुमचा खूप मनापासून आभारी. माझ्या अंगावर काटा आलेला आहे कारण इथे तुम्ही मला शब्द दिलाय. इथे एक शब्द कट न होता तुमचा शब्द न शब्द या समाजापुढे जाणार आहे तर या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर क्रांतीच होईल याची मला खात्री आहे. आणि तुमच्या सगळ्या चॅनलची नावं पण एकदम जबरदस्त आहे त्याला मी सगळ्यांना वंदन करतो. आणि या स्टुडिओची निर्मिती कुठल्या राजकीय धेंडाच्या पैशानी न झाल्यामुळे इथे प्रत्येक शब्द एडिट न होता जनतेसमोर जाणार आहे प्रत्येकाच्या मनावर तो कोरला जाणार आहे याची खात्री असल्यामुळं मला प्रचंड आनंद होतोय. आणि तुमच्या या सगळ्या संकल्पनेला तुमच्या या व्यवसायाला तुमच्या या चळवळीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर प्रश्न आहे अजून राजकारण म्हटलं की साम दाम दंडभेद ह्या गोष्टी आल्याच पण तुम्ही आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालताय असं तुम्हाला वाटत नाही का? काय झालंय 78 वर्षात प्रवाह जो तुमच्या पुढे देण्यात आला ना तो प्रवाहच नाहीये. मी प्रवाहाच्या विरोधात चालतोय ना तर तुम्हाला प्रवाहच या दिशेने चालतोय असं शिकवण्यात आल्यामुळे मी तिकडून येतोय म्हणून तुम्हाला तो प्रवाहाच्या विरोधात वाटतो आणि म्हणून तुम्हाला म्हणावं वाटतं की मी प्रवाहाच्या विरोधात लढतोय. खरं प्रवाहच संविधानानं जो दिला होता त्याच प्रवाहाच्या दिशेने मी चाललोय पण त्याच प्रवाहाला तोडून तो प्रवाह नाहीच मुळी असं सांगण्यामध्ये या व्यवस्थेला ही व्यवस्था राबवणाऱ्यांना त्या भ्रष्ट हातांना यश आल्यामुळं तुम्हाला मला हा प्रश्न विचारावा वाटतो. तर मी तो प्रश्न तसाच स्वीकारतो आणि प्रवाहाच्या विरोधात पुन्हा एकदा लढताना
संविधानाची साथ आहे, संविधानाची ताकद आहे. आणि भारतीय संविधान हे खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं गेलं आहे आणि तुम्हाला जे बदल चांगले चांगले करायचे जनहितार्थ ते करण्याची प्रोव्हिजन पण त्याच्यामध्ये ठेवलेली असल्यामुळं त्याचा चांगल्यासाठी फायदा घ्या रे बाबांनो. आणि जनतेला खूप सुखी करा, समृद्ध करा. आणि इस्रायलसारखा देश एक चिमुकला देश आहे, 2 जिल्ह्यांची एवढी सुद्धा व्याप्ती नाही त्याची, तर तिथे राष्ट्रभक्ती इतकी ठासून ठासून भरलेली आहे. तर ते त्यांचं संविधान खूप मोठ्या प्रमाणावर कृतीपूर्ण असं स्वीकारतात. आपण पण जर आपलं संविधान कृतीपूर्ण स्वीकारलं आणि प्रत्येकाने आपल्या मनामध्ये नुसतं न ठेवता त्याला कृतीची जर जोड दिली तर तुम्हाला सांगतो प्रवाहाच्या विरोधात भावे कसे वाहू शकतात, प्रवाहाच्या विरोधातली लढाई तुम्ही कशी लढता, हा प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही सर. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे, आत्ताच खासदारकीच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या निवडणुका झाल्या, तर या निवडणुकांमध्ये आमदारांनी 100 कोटी रुपये बाजूला ठेवले होते आणि त्यांनी वाटले ते पैसे. मग जनतेला फक्त पैसाच हवा आहे का? हे पारदर्शक काम असेल, हे स्वच्छ काम असेल, हे जनतेला नको आहे का? साम दाम दंड भेद, मी ज्याप्रमाणे बोललो, राजकारणात निवडून यायचं असेल, सत्ता हवी असेल तर साम दाम दंड भेद हा लागतो. तर मग भावे सर आपलं हे सगळं काम जनतेला अभिप्रेत नाहीये का? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना आज आपण इथे या स्टुडिओत आलो ना, तर त्या गाड्यांमधून आलो ना, तर त्या गाड्या नव्हत्या, घोडे होते त्यांच्याकडे. घोड्यांना भूक लागायची, घोड्यांना तहान लागायची, घोड्यावर आरूढ झालेल्या सैनिकालाही तहान भूक लागायची, तरी त्यांनी स्वराज्य निर्मिती ते करू शकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोषण 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 जन्मापासून मरेपर्यंत शोषणच झालं त्यांचं, तरी त्यांना संविधान निर्माता म्हणतायत. संविधान निर्माण त्यांनी केलं आणि त्यांनी एवढं मोठं वैभव आपल्याला, एवढी मोठी समृद्धी आपल्याला आपल्या हातात ते देऊ शकले. तर आपण जे काम करतोय त्या कामामध्ये सामदाम दंड भेद, पैसा, पैशाचे पाठ, हे मला याचं काहीच वाटत नाही. आज तुम्हाला सांगतो, जरी खासदार आमदार 100 कोटी रुपये खर्चून जरी जिंकून आलेले असले तरी मी नाशिकच्या जनतेच्या मनावर आरूढ आहे. आणि त्याचंच ते गारूड लक्षात घेऊन या स्टुडिओमध्ये सुद्धा मला आज याच्यासाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. आणि मालक काय म्हणताय, सर तुमच्यासाठी रोज 1 तास काढून ठेवलेला आहे, सांगा मला पडलेला किंवा निवडून आलेल्या आमदार खासदाराला कोणी बोलवतंय का? इथंच मी जिंकलोय. मी जनतेच्या मनातला आमदार आहे, जनतेच्या मनातला खासदार आहे, जनतेच्या मनातला मंत्री आहे, मी जनतेच्या मनातला नगरसेवक, जनतेच्या मनातला महापौर आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि काही सामदाम दंड भेद नाही. 0 बजेट इलेक्शन आणि 0 बजेट पॉलिटिक्स करत करतच मी सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर आज आरूढ आहे आणि सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर राज्य करतोय. जितेंद्र भावे सरांना पूर्ण आत्मविश्वास आहे की या मी सरळ मार्गे चालल्यानंतर एक दिवस मला जनता ही स्वीकारेलच. पण जितेंद्र भावे सरांचं भ्रष्टाचार विरोधी काम हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे. भ्रष्टाचारी पकडल्या गेल्यानंतर भावे सर त्या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्य देवीची विनवणी आणि विनंती ही तिथं करतात का तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तुम्ही सावध व्हा आणि तुमचा ट्रॅप लावण्यासाठी आम्ही पण सावधच आहोत. तर भावे सर त्या स्वातंत्र्य देवीच्या विनवणीमधील काही ओळी आपल्या व्ह्यूअर्ससाठी. जनसेवेस्तव असे कचेरी, जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकुंची नसे गुहा. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकुंची नसे गुहा. मेजा वरतून मेजा खालून द्रव्य कुणाचे लुटू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. कर्तव्य दक्ष व्हा, लोकांचे रक्षक बना, भक्षक बनू नका. असेच ही स्वातंत्र्य देवीची विनवणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लिहिली होती. आणि तीच आम्ही कायम एखादा अँटी करप्शनमध्ये ट्रॅप झालेला भ्रष्टाचारी भस्मासूर भस्म्या झालेला एखादा लाचखोर महारोगी जर आम्हाला सापडला तर आम्ही त्याचं आबरूचं लक्तर वेशीवर टांगण्यासाठी म्हणून ही कविता म्हणत असतो. तर जनतेने सुद्धा ही कविता पदोपदी म्हणावी आणि मालकी थाटामध्ये जगावं आणि आपले जे नोकर आहेत त्यांना वारंवार पदोपदी जाणीव करून द्यावी आणि खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य उपभोगावं आणि महासत्तेकडे वाटचाल करावी. देशाला 75 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिली. त्यावेळेस 50 वर्ष पूर्ण 75ची उमर गाठली, 50ची उमर गाठली. 50ची.
आता 78 वर्ष पूर्ण झाली. हा, असं. तर विनवणीची सुरुवातच अशी आहे, 78ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सरांसोबत संविधान न्यूज या स्टुडिओमध्ये आम्हाला दिलखुलास चर्चा करण्याची जी संधी आयोजकांनी दिली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. 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 संविधान न्यूज जिंदाबाद आणि त्यांची इतर चॅनलही जिंदाबाद. काळेसाहेब जिंदाबाद. आणि ज्यांच्या सुपीक डोक्यात जितेंद्र भावेला बोलवावं असं वाटलं, जितेंद्र भावेला बोलवणं म्हणजे खूप अवघड काम आहे. तो एक बॉम्ब आहे. तो बॉम्ब कसा वापरावा ती एक अणुशक्ती आहे, कशी वापरावी हे त्या काळेंना उमगलं. त्याच्याबद्दल त्यांना सॅल्यूट. वंदे मातरम. वंदे मातरम.